सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती पाहता सर्वसामान्य जनतेपासून ते शेतकरी, व्यापारी आणि देशाच्या आजी-माजी सैनिकांपर्यंत एक जनक्षोभ उसळत चाललाय। या सर्व गोष्टींचा विचार करून सैनिक समाज पार्टीच्या वतीने माजी सैनिक बसगोंडा तायगोंडा पाटील हे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचं पार्टीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी जाहीर केलंय। देशावर कोणतेही संकट असो, महापूर असो किंवा युद्ध, भूकंप अशा प्रत्येक आपत्तीच्या वेळी सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आलाय। आपला कोल्हापूर जिल्हा तर प्राणाहून प्रिय आहे। ज्या मातीने आम्हाला प्रेम दिलं, ओळख दिली, इज्जत दिली, सन्मान दिला, त्याच्यासाठी सर्व काही पणाला लावून सेवा करण्याची एकमेव संधी द्या, असं आवाहन यावेळी इच्छुक उमेदवार बसगोंडा पाटील यांनी केलंय। देशभरात अनेक समस्या असून माजी सैनिकांना संधी दिल्यास समाजातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। संपूर्ण समाजासाठी सैनिक, शेतकरी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या अनेक समस्या आहेत आणि त्याच्यातून ह्या समाजाला बाहेर करण्यासाठी काहीतरी ब्लूप्रिंट सुद्धा आपल्याजवळ तयार आहे। त्या अनुषंगाने जायची इच्छा आहे। त्यामुळे संपूर्ण जनतेला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो, एक संधी सैनिकाला मिळाली तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्याच्यातून आपण सही सलामत आपल्या समाजाला एक चांगल्या विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो। या पत्रकार बैठकीला माजी सैनिक विजय पाटील, मारुती पाटील, धोंडीबा हळदकर, सुरेश पाटील, मुरलीधर देसाई, राजाराम पाटील, अक्षय साठे, महिला आघाडीच्या स्मिता पाटील, रुपाली चव्हाण आदी उपस्थित होते।